पांडिवे 11 पांडिवे अशा या पांडिवेच्या पवित्र भूमीमध्ये हा क्रिकेट सामना होत आहे। शाह मोकाशी सर आणि नरेश मोकाशी सर यांच्या नियोजनातून हा कार्यक्रम होत आहे। या ठिकाणी किती संघ सहभागी झाले? 32 संघ सहभागी झालेत। अंतिम टप्प्यात ही क्रिकेट सामना आहे आणि काल सुद्धा दिघोड्याला मॅचेस होत्या, जाता आलं नाही, दिलगिरी व्यक्त करते, परंतु रोज मॅचेसचे निमंत्रण येत असतात, कुठे जाता येतं कुठे जाता येत नाही। पण जाताना रस्त्यामध्ये हाच विचार करत होतो आता भाषण काय द्यायचं, कारण हे राजकीय व्यासपीठ नसतं किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं व्यासपीठ नसतं। क्रिकेट म्हटलं की सगळे तरुणाई एक वटलेली असते आणि वेगवेगळ्या पक्षाचे झेंडे वगैरे बाजूला ठेवलेले असतात, त्याचाच एक आनंद या ठिकाणी येत असतो। कारण माझ्या तालुक्यातले, या भागातले, जिल्ह्यातले, परिसरातले तरुण एकत्र येऊन या ठिकाणी मॅच खेळत असतात आणि एकमेकाच्या हातात हात देऊन वेगवेगळ्या टीमच्या का होईना टीममध्ये सहभागी होऊन या ठिकाणी सामना खेळत असतात। कोणतरी जिंकतं कोणतरी हरतं, तरी सुद्धा उत्साहात हा क्रिकेटचा सामना पार पडतो। तसाच तालुक्याच्या जिल्ह्याच्या विकासासाठी सुद्धा तुम्ही एकात हातात हात घाला। परंतु आता स्पीकर्सनी सांगितलं की कुठेतरी विकेट काढली जाईल। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा राजकारणामध्ये डोळ्यासमोर राजकारण ठेवून आम्ही चाललेलो आहोत। महाराष्ट्रामध्ये कुठेही विकले न जाणारे आम्ही षटकार चौकार वेळोवेळी मारत राहू, पण कुणाची विकेट कधी काढायची हा सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला बरोबर माहिती आहे। परंतु उरणच्या विकासासाठी एकमेकाच्या हातात हात घालून सध्या तरी आम्ही चालत आहोत, पुढे पण चालत राहणार। उरणचा विकास हाच आमचा ध्यास असं म्हणून या युवकांसाठी वेळ पडेल तेव्हा, या तालुक्याच्या प्रत्येक घटकासाठी वेळ पडेल तेव्हा ही तुमची भावनाताई तुमच्या सोबत असेल, एवढंच सांगते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र।